नमस्कार मित्रांनो, आपण आता लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत जे तुम्ही विचारलेले आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तुमचा कुठलाही प्रश्न असेल तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, त्याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला रिप्लायमध्ये देईल. नाहीतर भरपूर प्रश्न आले तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्या सगळ्यांचा प्रश्नाचं उत्तर मी तिथं देईल. परंतु नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, आपण आता प्रश्नावली घेणार आहोत. एक एक प्रश्न, जे महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील ते सुद्धा यातं त्यांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळून जातील. तर आपण चला सुरुवात करूया कुठलाही उशीर न करता. बघा, सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते सर्व लाडक्या बहिणींचे आहेत की बाबा जे काही बदल झालेत तर ते नेमके बदल कोणते झालेत आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत, किंवा हे 2100 रुपये आहेत ते कधीपासून येणार आहेत. बरं, 2100 येणार आहेत का? बरं, ह्याच्यावरती आता जे गॅस सिलेंडरचे आहेत त्यातले पैसे कसे मिळवायचे, तर मी तुम्हाला एक एक करून सांगतो. पहिला प्रश्न आपण जो आहे तो घेऊयात. तो म्हणजे काय, तर बदल काय झालेले आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये बदल असे झालेले आहेत की आता अर्ज पडताळणी ही सरसकट होणार आहे. पहिलं तर अर्ज पडताळणी सगळ्यांची होणार. अर्ज पडताळणी का होणार याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला. कारण झालं आहे असं की सरकार ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर आपण जर बघितलं तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटपाचा कार्यक्रम तिथं सुरू होता. निवडणूक झाल्यानंतर काही लाडक्या बहिणींना पैसे आले, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पण पैसे आले, जानेवारी पण आले, पण जानेवारीपासून पुढे भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत. त्यावेळेस सरकारचं असं म्हणणं आलं की आता 8-9 हप्ते आपण दिलेले तर ह्या दरम्यान भरपूर लाडक्या बहिणी सक्षम झालेल्या आहेत आणि आता त्यांना याची काही गरज नाही. त्यामुळं त्यांनी काय केलं की अर्ज पडताळणी सुरू केलेली आहे आणि आता इथून पुढे ज्या गरजू लाडक्या बहिणी असतील अशाच लाडक्या बहिणींना फक्त पैसे मिळणार, म्हणून त्यांनी अर्ज पडताळणी सुरू केलेली आहे. पहिला प्रश्न, तर अर्ज पडताळणी सुरू झाली का, तर हो, सुरू झालेली आहे. त्याची तुम्हाला हे करणार. तर कोण करणार आहे अर्ज पडताळणी? अर्ज पडताळणीसाठी तुमच्याकडे अंगणवाडी का सेविका येतील, पर्यवेक्षिका येतील, एखादा तुमच्या गावात महिला व बाल कल्याणचे अधिकारी असतील ते येतील. हे सोबत त्यांची टीम असेल, ती टीमसोबत ती तुमची अर्ज पडताळणी करू शकतात. आता बघा, पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे नियोजन, की अर्ज पडताळणी आल्यावरती ते तुम्हाला काय प्रश्न विचारतील, तुम्हाला काय करायचं आहे, डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो आहे. बघा, अर्ज पडताळणी ज्यावेळेस ते येतील त्यांच्याकडे प्रामुख्यानं 4 प्रश्न असतील. त्यातला पहिला प्रश्न असेल की तुमचं घरात किती लोक आहेत, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना रेशन कार्ड तुमचं दाखवायचं. रेशन कार्डवरती जेवढे व्यक्ती आहेत तेवढेच, 4 असतील 5 असतील काय. दुसरा प्रश्न असतील की तुमची रेशन कार्डची KYC झाली का, तर ते तुम्ही रेशन कार्डची KYC झालेली असेल तर हो म्हणू शकता, नसेल तर नाही म्हणू शकता. तर तुम्हाला पहिलं तर रेशन कार्डची त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगतो की रेशन कार्डची KYC एकदा करून घ्या, म्हणजे टेन्शन नाही. कारण ते ऑनलाईनसुद्धा चेक करतात. बघा, त्यांच्याकडे मेरा रेशन, जे काही रेशन कार्डचं अन्न व पुरवठा विभागाचं आहे त्यांच्याकडे डेटा आहे. तुमच्या घरात कुटुंबातले ते नंबर टाकून रेशनचा ते काढू शकतात की किती मेंबर आहेत, काय आहेत वगैरे वगैरे. आणि प्रामुख्याने ते चेक करतील की तुमचं पिवळा आहे का पांढरा आहे रेशन कार्ड, म्हणजे पिवळा असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे की तुमचं उत्पन्नाचा दाखला दाखवा. तर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. किती रुपयापर्यंत असणं गरजेचं आहे, तर 2.5 लाख रुपयापर्यंत. 2.5 लाख रुपयाच्या वरती जर तुमचा हप्ता हे असेल, म्हणजे अर्ज असेल तुमचा उत्पन्नाचा दाखला, तर तुम्हाला तिथंच बाद केलं जाईल, पुढे प्रश्न विचारले जाणार नाहीत. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरताय का, तर त्याचा प्रश्न तुम्हाला ऑब्व्हियसली उत्तर नाहीच असं द्यायचं आहे. जर भरत असतील खरंच, ज्याचं उत्पन्न 10 लाखाच्या वर असेल तर त्यांनी हो म्हणू शकता. परंतु मला नाही वाटत की जो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तो इन्कम टॅक्स भरत असेल. पुढचा जो प्रश्न आहे की तुम्ही इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत आहात का, तर इथं तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना सुद्धा किंवा नमो शेतकरी योजना सुद्धा इथं जर तुम्ही लाभ घेत असाल तर ठीक आहे. कारण बघा, लाभ जर घेत असाल तर तुम्हाला ह्यातून बाहेर काढणार नाही आहेत ते. फक्त तिकडे जर तुम्हाला 1000 रुपये मिळत आहेत तर इकडे तुम्हाला किती, आता 2100 केले समजा, तर 1100 रुपये मिळणार आहे तुम्हाला 2100, कारण तिकडे ऑलरेडी तुम्हाला 1000 मिळत आहेत. तर एक तर तुम्ही नाही म्हणा, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही राहाल. परंतु लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही प्रश्न उत्तर देताय त्यावेळेस खोटं बोलू नका, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. जर अधिकारी समोर असतील आणि त्यांनी जर चेक केलं की तुम्ही खोटं बोलताय, हे तुम्ही घेताय लाभ, तर मग तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. घेत असाल तर घेतोय असं म्हणा, नाहीत तर नाही म्हणून टाका. सरळ उत्तर आपलं दिलेलं कधीही चांगलं. आता हे 4 क्वेश्चन तुम्हाला विचारतील. पुढचा क्वेश्चन ते विचारतील की तुमच्याकडे 4 चाकी आहे का. 5 क्वेश्चन तर तुम्हाला फिक्स विचारतील. तर असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही. कारण 4 चाकीवरती सुद्धा आता जवळपास तिथं चर्चा सुरू आहे की जर
लोन काढून गाडी घेतलेली असेल आणि पिवळी पाटीची गाडी म्हणजेच भाड्याने ते चालवत आहेत किंवा रेंटवर आहे किंवा ओला उबरला लावलेली आहे, तर ते एक त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर एक फेरविचार व्हावा, कारण ही काही शौकसाठी गाडी घेतलेली नाही, ह्याच्यावरती घर चालतं बऱ्याच लोकांचं, तर ते तुम्ही सांगू शकता. हे तुमच्याकडे अर्जपत्राने विचारतील. आता पुढे जो प्रश्न आहे तो म्हणजे कागदपत्र काढून ठेवायचेत का? हो, सगळ्यांनी कागदपत्र काढून ठेवायचेत. आधार कार्ड अपडेट करायचं आहे, रेशन कार्ड अपडेट करायचं आहे, KYC आणि उत्पन्न दाखला हे 3 डॉक्युमेंट काढून ठेवायचे. आता तुम्ही म्हणाल हे कुठे काढायचे? सांगतो. आधार कार्ड जर अपडेट करायचं असेल तर आधार सेंटरला जा, माही सेवा केंद्राला जा आणि किंवा पोस्टाच्या खात्यात सुद्धा जाऊन तुम्ही तिथं ते अपडेट करू शकता. रेशन कार्डची KYC कुठे करायची? तर रेशन दुकानातच करू शकता. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, शालेय आपण उत्पन्न कुठे काढू शकतो, माही सेवा केंद्रात असू द्या किंवा तलाठी सेतूमध्ये जाऊन तुम्ही स्वतःसुद्धा काढू घ्या शकता. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न असा आहे की आम्ही बाद होणार का? बघा, बाद होणार का नाही हे तर तुम्हाला चौकशी दरम्यानच कळेल. जर तुमच्याकडे सगळी कागदपत्र असेल तर कोणच तुम्हाला बाद करणार नाही. पण जर कागदपत्र नसतील किंवा तुम्ही असं आढळलं की तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे, तर मग 100% तुमचे त्यातून योजनेतून तुम्ही बाहेर जाऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की काय करायचं आहे, कुठले डॉक्युमेंट काढायचे, कितीपर्यंत काढायचे, काय सगळं सांगितलेलं आहे. आता पुढचा सगळा महत्त्वाचा प्रश्न की बाबा आत्ता 1500 मिळणार आहेत का 2100 मिळणार आहेत? बघा, आत्ता तरी सध्या अधिवेशन तर संपलेलं आहे. 1500 रुपये सध्या तरी ठरवलेलं आहे. 2100 रुपयांचं चाललेलं आहे सरकारचं, पण फिक्स नाही आहे. कदाचित आपल्याला 2100 रुपयेसुद्धा मिळू शकतात. माझं तर असं स्वतःचं म्हणणं आहे की 2100 रुपये मिळायला पाहिजेत. आता कोणाकोणाला वाटतं 2100 मिळायला पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा 2100 पाहिजे. कदाचित जर हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सरकारपर्यंत पोहोचेलच. भरपूर जणांना शेअर करा म्हणजे सरकारपर्यंत पोहोचलं तर त्यांनी जर ऐकलं की हां 2100 करायचं आहे तर ते निर्णय होऊ शकतो, ते लक्षात घ्या. तर सध्या तरी 1500 आहे. 2100 रुपये होऊ शकतं लवकरच. आणि हप्ता कधीपासून सुरू होईल? बघा, लाडक्या बहिणींचा जर आपण हप्ता बघितला तर आज 5 तारीख आहे. कदाचित तुम्हाला आजपासून पुढे तिथं वाटप सुरू होऊ शकतं दुपारून, किंवा तुम्हाला पुढच्या आठवड्यात नक्की 4-5 दिवस 15 तारखेच्या आत हा हप्ता फिक्स पडणार आहे. आपल्याला जसे न्यूज येतात तसं आपण तुम्हाला सांगत असतो. आजपासून सुद्धा वाटप सुरू होऊ शकतं, दुपारून पैसे येऊ शकतात. कारण आपण पैसे आल्याशिवाय जे आपल्याला न्यूज येतात किंवा जे आपल्याला हे येतात आपण अंदाज सांगतो ते त्याच्यावरूनच असतं. त्यामुळे आजपासून वाटप होऊ शकतं. 15 तारखेपर्यंत तुम्हाला ते हप्ते मिळून जातील. आता सगळ्यात महत्त्वाचं की गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळतात? गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात त्यासाठी तुम्हाला KYC करावं लागेल. गॅस कनेक्शनची, महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळून जातील. कारण त्यांनी सरकारनं सांगितलं होतं की 3 गॅस सिलेंडरचे देणार, परंतु एकच दिलेला आहे ऑक्टोबरमध्ये. परत काही त्यांनी वाटप केलेलं नाही. तर आता ते 2 राहिलेले सुद्धा वाटप ते लवकरच करतील. घरकुल संदर्भात जर प्रश्न असतील तर तुम्ही मांडा. तुमच्या आता आपला 8 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर आता हे लाडकी बहीण योजनेचा होता म्हणून मी लाडकी बहिणीबद्दलच प्रश्न घेतलेले आहेत. इतर कुठले प्रश्न असू द्या, कुठली योजना असू द्या, बघा 10 प्रश्न म्हणजे एकाच योजनेवरती जर 10 प्रश्न आले तर त्याचा व्हिडिओ मी बनवेन. 10 कमीत कमी प्रश्न एकाच याच्यावर असू द्या. भरपूर जणांनी प्रश्न विचारा, मग मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.